नमस्कार शेतकरी बंधूंनो, आर्यन बायोटेकच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज हा व्हिडिओ खूप दिवसांनी मी बनवत आहे. थोडंसं काही कारणास्तव मध्ये गॅप घेतला होता. तर आज आपण कुरुल येथील शोकत मुलानी यांच्या या द्राक्ष पिकाच्या प्लॉटवरती आहोत. या प्लॉटला त्यांनी आपल्या आर्यन बायोटेकचं ऑर्गॅनिक कार्बन 4G ॲडव्हान्स साईजसाठी पॉवर प्लस त्यानंतर असे काही प्रोडक्ट त्यांनी वापरलेले आहेत. तर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडंसं तुमच्याशी चर्चा करायचं आहे आणि काही मनोगत आपल्याशी मांडायचं आहे. तर आजच्या घडीला द्राक्ष पीक कमीत कमी खर्चामध्ये करणं हा थोडंसं किचकट बाब झालेला आहे. रिव्हर्समध्ये आलं उत्पन्न कधीच वाढवू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्या बागेवरती मुळात लक्ष देणं गरजेचं आहे. वेळेवरती कामं केल्यानंतर जो आपल्याला रिझल्ट मिळणार आहे तो ह्या बागेमध्ये आपल्याला दिसून येतो. आणि ह्या शेतकऱ्यांनी पण तेवढी मेहनत घेतलेली आहे. एक पहिली समज काय, काडी जर लवकर मॅच्युरिटी झाली तर घडाला मण्याला साईज येत नाही. ह्या बागेमध्ये तो कन्सेप्ट चुकीचा ठरतो. दुसरी गोष्ट, खाजगी जे आहे खत व्यवस्थापनामध्ये डोसेसमध्ये तुम्हाला आपल्या बागेच्या लोडनुसार ह्या पिकाला पाणी आणि फर्टिगेशन म्हणजे जे खत आहे किंवा मुळ्या जे ॲक्टिव्ह ठेवणं आहे ह्या सगळ्या गोष्टी वेळे अगोदर आपण करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे जे होणारं नुकसान आहे ते होत नाही. आता जवळपास हे आपल्या बागेला किती दिवस झाले? बागेला किती दिवस झाले? 3 महिने. 3 महिन्याचा हा प्लॉट आहे. तर ह्या शेतकऱ्यांची जर काडी मॅच्युरिटी जर बघितली तर पूर्णपणे सर्रास मॅच्युअर झालेली दिसून येत आहे. आणि जिथं आपला गड आहे त्याच्या पुढे जर काडी मॅच्युरिटी झाली तर तुम्हाला जो मिळणारा साईज आहे आणि असल्या थंडीमध्येही ह्यांची साईज मण्याची जी साईज आहे 70 ते 80% एक समान आहे आणि फुगवण चांगली भेटलेली आहे. तर तुम्ही पाटपाणी किती फिरवलंय? 3 पाटपाणी आजच्या 90 दिवसाची सुरुवात किती दिवसाला केलं? सेटिंग झाल्यानंतर पहिलं पाणी फिरलेलं आहे. आणि बेसळ डोस मध्ये काय काय टाकलं तुम्ही? बेसळ डोस मध्ये आम्ही 3 क्विंटल शेंगा पेंड आणि बाग क्षेत्र किती आहे? बाग 2 एकर आहे. 2 एकर आहे. हा. आणि 3 क्विंटल शेंगा पेंड टाकले. मका भरडा 2 क्विंटल आणि SOP 2 पोते, परत 10-26 2 आणि एक मायक्रोडनचे 2 किट आणि परत 4G वगैरे 4G एक 6 लिटर झाले. आणि पॉवर प्लसचे 4 लिटरचे 4 स्प्रे झाले टॉनिकचे पॉवर प्लस. हा. आणि खालून ऑर्गॅनिक कार्बन आणि किक हे 3 ते 4 डोसेस झाले 2-2 लिटरचे. शेतकरी मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, आता ह्या बागेमध्ये जर बघितलं तर लोड भरपूर आहे, थंडी गारठा जास्त आहे, तरी पण काडीची मॅच्युरिटी चांगली आहे. मण्याला एक समान साईज अपेक्षित आता कुठेतरी मऊ पडायला लागलेला आहे. साईज आपली जी पाहिजे अपेक्षित बेदाण्यासाठी जी साईज पाहिजे ती ह्यांच्या शेतात मिळालेली आहे. तर जितकं तुम्ही व्यवस्थापन योग्य करता आणि राहिलं खर्च व्यवस्थापन करत असताना ना 60% तुम्ही खाली लक्ष दिलं पाहिजे आणि 40% गरजेनुसार स्प्रे दिलं पाहिजे. तुमचं लास्ट स्प्रे पडून किती दिवस झाले? मी सेटिंग झाल्यापासून पावडरचा एक स्प्रे टाकलेला नाही, फक्त भुरीचं स्प्रे टाकलेलं आहे तेवढं. हा. ॲक्राशो मिरॉन हे 1-2 स्प्रे झाले. त्याच्यानंतर मी कुठलाही पावडरी स्प्रे टाकलेला नाही. त्यामुळे माझ्या मालाला लस्टर भरपूर आहे. आणि मला साहेब काय सांगितलं होतं लोकांनी, काय शेतकऱ्यांनी सांगितलं होतं की तुमच्या झाडावर लोड लय आहे आणि तुमचा माल ममी होईल असं सांगितलं होतं. पण मला बघून तर असं वाटतंय की एकही घड ममी होण्याची शक्यता बिलकुल नाही. सध्याच्या कंडिशनला असं वाटतं. काय माहिती का, तुमचं कुपोषणाचा तो प्रकार आहे. म्हणजे तुम्हाला झाडावरती जितकं लोड आहे त्या पट्टीत जर अन्न आणि पाणी त्या झाडाला जर नाही भेटलं तर झाड आपोआप काय करतं, काही भाग ते सडाला चालू करतं. सेम म्हणजे कुपोषणाचाच एक प्रकार तो आहे. त्यासाठी 1 महिना अगोदर 15 म्हणजे 1 महिन्याच्या पुढे मला जे अन्नद्रव्य लागणार आहेत, कारण थंडी ज्यावेळी जास्त व्हायला चालू होते त्यावेळी झाड हे सुप्त अवस्थेत जातं आणि वेलींना अबायोटिक त्रास म्हणजे ट्रेस याला चालू होतं. त्यावेळी तुमच्या झाडामध्ये जे स्टोरेज आहे ते झाड वापर करतं आणि त्याच्यामुळे आपल्याला साईज भेटतं. जे तुम्ही अर्ली डोसेस टाकले त्याचा फायदा तुम्हाला इथं साईजमध्ये
होताना जाणवत आहे. आम्ही डोस सेटिंग झाल्यानंतरच दिलंय, त्याचा फायदा आता झालेला आहे. आणि विशेष करून आम्ही शेंगा पेंट आणि मक्याचा भरडा युज करायला सांगितलं होतं. त्याचा काय फायदा वाटला का तुम्हाला? लस्टर फुल चांगला भरपूर लस्टर आलं आहे आणि साईजला सुद्धा ती फरक दाखवते त्याच्यामुळे. दाखवत आता प्रत्येक जर आपण बघितलं ना, आता ही मण्याची जी साईज आहे, इथलं वरचा मणी आणि हे खालचा मणी, हे जर बघितलं ना सेम आहे. आता पाणी सुद्धा दाखवत नाहीये जास्त त्यात. आता आपण हे जर फोडलं ना, हे आता कुठं 90 दिवस झालेत ना. 90 दिवस पूर्ण झाले नाहीत तरी. ब्लेड असलं असतं ह्याला कापलं असतं आपण. या तसंच पुढं. तर पाणी नाही टपकायला पाहिजे. आता हिथं बघा, आता हा जो घड आहे तर एकाच ह्याला पुढं 1 2 3 4 5 पाचच पान आहेत आणि घडाची साईज अशी आहे आणि प्रत्येक मणी हे चांगलं आहे आणि त्याचा शेंडा नाहीये. शेंडा नाही तरी घड व्यवस्थित आहे. आणि हा 4 घडाचे एका काडीला पूर्ण एकच काडी एकच आहे. असं लोड असून सुद्धा पण कुठं माल मऊ पडलेला नाही, लूज पडलेला नाही. इकडे पण साईज चांगली आली. आता ही साईज बघा आणि ह्याची मॅच्युरिटी, काडीची मॅच्युरिटी बघा. जितकं काडीची मॅच्युरिटी चांगली येईल ना, तेवढं तुम्हाला ममिफिकेशनचा त्रास कमी होणार आहे. आणि लोडच्या पटीमध्ये तुमचं पाणी आणि खत व्यवस्थापन हे केलंच पाहिजे. आणि 20 दिवसाला तुमच्या मुळ्यावरती काम हे झालं पाहिजे. आता हिथली जी साईज आहे हे पण बघा, आतलं घड आणि खालचं मणी आणि वरचं मणी सेम आहे. दोन्ही मणी एकच आहे. कुठं लूज पडलं नाही आणि घर एकसारखा आहे. हा फायदा अर्ली जर आपण व्यवस्थापन केलं. आता तसंच हे आतलं घड. आता हे घड पूर्णपणे लांबलेलं आहे. ह्याची मॅच्युरिटी पूर्ण चांगली झालेली आहे. आता ही काडीची मॅच्युरिटी इथपर्यंत गेलेली आहे. हा घड असा आहे आणि एवढ्या थंडी सहित माल तुमचा साईज 1 नंबर आले. एक मिनिट. जर खर्च कमी करायचंच असेल ना, तर आपण मार्केटमध्ये आता अपडेटेड बुरशीनाशक भरपूर आलेत, ज्याच्यामध्ये कॉम्बिनेशन जास्त आहेत. तसले बुरशीनाशक वापरून तुमचं थोडा बहुत खर्च तिथं तुम्ही कमी करू शकता आणि तो खर्च 60% तुम्ही खाली वापरू शकता. आता हो का, ह्या घडाला पुढे शेंडा नाही आहे, काडी हे आहे, तरी पण घडाची साईज आणि मण्याची साईज ही चांगली आहे. हा पण तसंच आहे. आता हे पण घड बघा, ह्याला पानं कमी आहेत, साईज अशी आहे. ह्या घडाची मॅच्युरिटी कमी आहे, पानं कमी आहे, तरी साईज अशी आहे. जर तुमचं फर्टिगेशन व्यवस्थित असेल, पाणी व्यवस्थापन जर व्यवस्थित असेल, तर 70% तुमचे प्रॉब्लेम तिथंच कव्हर होतात. कारण तुमचं माल, मणी संख्या, घड संख्या या पटीत जर पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन जर झालं, तर आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट हे आपण काढू शकतो. लोडनं सगळे फाटे खाली आले. हे लोडनं सगळे फाटे खाली आले. हे बघा, इतकं लोड वाढलेला आहे.